देशभरात 244 ठिकाणी मॉकड्रिल घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती आता नाशिकमध्ये देखील नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या नागरी संरक्षण कक्षातील नियंत्रण कक्षामध्ये या संदर्भातील तयारी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर हे सायरन जे आहे ते या ठिकाणी पूर्ववत करण्यात येत आहे, त्याची पडताळणी आता या ठिकाणावर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे। जवळपास जिल्ह्यामध्ये 9 ठिकाणी अशा पद्धतीचं सायरन जे आहे ते ठेवून वाजवलं जाणार आहे। आता त्याचीच पडताळणी या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या संदर्भातील जी काही साधन सामुग्री आहे ती देखील या ठिकाणी नियंत्रण कक्षामध्ये सज्ज ठेवण्यात आलेली आहे। अशा पद्धतीनं हे जे सायरन आहेत हे मॉकड्रिलच्या दिवशी आता वाजवले जाणार आहेत। नाशिक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय असेल, त्याचबरोबर अनेक सरकारी कार्यालय असतील, मोठे हॉस्पिटल असतील, नोट प्रेस असेल, लष्कराची काही अनेक स्थळ असतील, त्याचबरोबर नाशिकचं एक पानेवाडी येथे असलेलं जे पेट्रोलियमचं प्लांट आहे, अशा ठिकाणी हे मॉकड्रिल केलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचं सायरन जे आहे ते देखील वाजवलं जाणार आहे। आता त्याचीच पूर्व तयारी जी आहे ती जिल्हा प्रशासनाकडून आपल्याला या ठिकाणी सुरू करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।